डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे दावेदारी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 1 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कोणतेही राष्ट्रपुरुष किंवा राष्ट्रसंत हे देशाचे असतात, राष्ट्राचे असतात. ते कोणत्या जाती, धर्म, पंथ, वंशाचे नसतात. त्यांच्यावर तसा अधिकारही कुणी सांगू नये. पण आजकाल आपण पाहतो प्रत्येक मोठा महापुरुष आमच्या जातीचा, आमच्या धर्माचा, आमच्या पंथाचा, आमच्या वंशाचा अशी चुकीची दावेदारी या राष्ट्रपुरुषांवरती होऊ लागलेली आहे. हे किळसवान आहे, दुर्दैवी आहे, पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली नेणार आहे. या चुकीच्या दावेदारीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दावेदारी, अर्थात हक्क सांगणे. इतिहासासारख्या इतिहासाला वेशीवर टांगायला लागले. इतिहासासारख्या इतिहासाला वेशीवर टांगायला लागले आणि ऐतिहासिक व्यक्तींवरही आपला हक्क सांगायला लागले. ऐतिहासिक महापुरुषांवरतीही आपला हक्क सांगायला लागले, आपला हक्क सांगायला लागले. याची उदाहरणं जशी ताजी आहेत तशी याची उदाहरणं जुनी सुद्धा आहेत. ती उदाहरणं तुमच्या आठवणीत यावीत म्हणून वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. इतिहासासारख्या इतिहासाला वेशीवर टांगायला लागले. इतिहासासारख्या इतिहासाला वेशीवर टांगायला लागले आणि ऐतिहासिक व्यक्तींवरतीही आपला हक्क सांगायला लागले. ऐतिहासिक व्यक्तींवरतीही आपला हक्क सांगायला लागले, आपला हक्क सांगायला लागले. मग अशी खोटी दावेदारी धर्म, वंश, प्रांत, जात यांच्या नावावर सगळेच करू लागले. त्यामुळं काय होऊ लागलेलं आहे याच्यावरचं भाष्य वात्रटिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात. अनैतिहासिक दाव्यामुळे वादळ उठायला लागले. अनैतिहासिक दाव्यांमुळे वादळ उठायला लागले आणि अहिंसक विचारही मग हिंसक वाटायला लागले. अहिंसक विचारही मग हिंसक वाटायला लागले, हिंसक वाटायला लागले. पुन्हा एकदा दुसरं कडवं. अनैतिहासिक दाव्यामुळे वादळ उठायला लागले. अनैतिहासिक दाव्यामुळे वादळ उठायला लागले आणि अहिंसक विचारही मग हिंसक वाटायला लागले. अहिंसक विचारही मग हिंसक वाटायला लागले, हिंसक वाटायला लागले. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. वाटेल तसे बरळू नये. वाटेल तसे बरळू नये जरी संविधानिक हक्क आहे. संविधानानं आपल्याला आचार विचार याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आपली मतं मांडण्याचा हक्क दिला आहे. पण काय करू नये हेच वात्रटिकेच्या तिसऱ्या कडव्यात. वाटेल तसे बरळू नये. वाटेल तसे बरळू नये जरी संविधानिक हक्क आहे. अनैतिहासिक दावे बघून प्रत्यक्ष इतिहासही थक्क आहे. अनैतिहासिक दावे बघून प्रत्यक्ष इतिहासही थक्क आहे. प्रत्यक्ष इतिहासही थक्क आहे. इतिहासाला थक्क करणाऱ्या या चुकीच्या दावेदारीवरचं हे वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. वाटेल तसे बरळू नये जरी संविधानिक हक्क आहे. वाटेल तसे बरळू नये जरी संविधानिक हक्क आहे आणि अनैतिहासिक दावे बघून प्रत्यक्ष इतिहासही थक्क आहे. अनैतिहासिक दावे बघून प्रत्यक्ष इतिहासही थक्क आहे. प्रत्यक्ष इतिहासही थक्क आहे.
आजच्या वात्रटिकेचं नाव होतं दावेदारी. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वाचटिका. मराठी वाचटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वाचटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वाचटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वाचटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.